सर्वांना श्री स्वामी समर्थ. मार्केटमधून येताना सामान घेऊन आली तर आळूचे पानं आणलेत. आळूच्या वड्या बनवायच्या आहेत. काल कोथिंबीरच्या वड्या खाल्ल्यात. आज आळूच्या पानाच्या वड्या बनवायच्या आहेत. आणि हे बघा, भोपळा आणला, अर्धा किलो मिरची आणली आणि ज्वारी आणली. आता श्रावण महिना चालू होणार आहे 13 तारखेपासून. तर मी विचार केला 1 महिना उपवास पकडायचे आहेत मला. तर मग त्याच्यासाठी 2 किलो ज्वारी आणि 1 किलो उडीद आणले. कारण आमच्या इकडे म्हणजे गावी ना उडदाची भाकर खातात. म्हणजे उडीद आणि ज्वारी एकत्र दळून आणतात. आणि श्रावण सोमवार म्हणजे श्रावण सोमवारी जेव्हा उपवास सोडतात तेव्हा पूर्ण श्रावण महिना ही भाकर खातात कैन्याची. चपाती खात नाहीत. कारण नाही तर मग धपाटे करतात. धपाटे म्हणजे कसे, जसं की गव्हाचं पीठ घेतात, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकतात आणि मग नंतर त्याचे धपाटे बनवतात. तर अशा प्रकारे पूर्ण श्रावण महिना अशा प्रकारे खातात. तर मग मी पण विचार केला तर 1 महिना मला उपवास पकडायचे आहेत श्रावण महिन्याचे, एक टाईम जेवण करून. तर म्हटलं चला आता पहिले ज्वारी आणते आणि मग काय गुरुवारपासून श्रावण महिना चालू होणार आहे. तर म्हटलं दळून आणते. पूर्ण श्रावण महिना एक टाईम जेवण केलं ना तर एवढी ज्वारी पुरून जाते. ज्वारीचं पीठ, याच्यामध्ये 1 किलो उडदाची डाळ, अख्खे उडीद नाही भेटले ना तर उडदाची डाळ पण चालते. याला कैन्याची भाकर म्हणतात. आणि 1 किलो उडीद आणि 2 किलो ज्वारी. तेव्हा कसं ते परफेक्ट येते, म्हणजे चांगली लागते भाकर. आणि जेवढे आपण कमी उडीद टाकलेत ना की मग काय होतं, ते भाकर ना टेस्ट त्याची वेगळी येते, म्हणजे कैन्याच्या भाकरीसारखे लागत नाही मग. तर मग मला 2 किलो ज्वारी घेतली ना, त्याच्यामध्ये 1 किलो उडीद नाही तर 1 किलो उडदाची डाळ, अशा प्रकारे मी मग टाकते त्याच्यामध्ये. बाकी मग मला नाही, कोणी गहू टाकते, तर मी गहू कधीच नाही टाकत. मला समजा नाही आवडत कैन्याची भाकर. आणि मस्त हिरव्या मिरच्याचा ठेसा, शेंगदाण्याची चटणी, अशा प्रकारे मग पूर्ण श्रावण महिना उपवास असला की हे चालतं सगळं. आणि आता बघा जेवण बनवायला घेते. तर मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि जिरं आणि मोहरी टाकली तेलामध्ये. तेल गरम झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये थोडंसं मग आता कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे. तर थोडासा कढीपत्ता टाका, कारण कढीपत्ता टाकल्याने भाजीला वेगळी टेस्ट येते आणि मस्त छान भाजी बनते. आणि अशा प्रकारे मी हिरव्या मिरच्याचा ठेसा मिक्सरमधून बारीक करून घेतला. कारण हिरव्या मिरच्या, लसण, जिरं आणि कोथिंबीर मिक्सरमधून काढून बारीक केलं ना आणि या भाजीसाठी, गंगाफळाच्या भाजीसाठी हा ठेचा वापरला ना तर भाजी खूप छान अशी वेगळी चवदार भाजी बनते. कारण आमच्या इकडे गावी ना असेच भाजी बनवतात. भंडारा असला किंवा आता गौरी पूजन असते, 3 दिवस गौरी बसतात, तर अशीच गंगाफळाची भाजी असते. आणि काय भाजी लागते ना, खूप छान भाजी लागते. तर अशा प्रकारे आता आपली भाजी शिजून तयार झाली. एवढा भाजीचा सुगंध सुटलाय ना हिरव्या मिरच्याच्या ठेस्याचा, की खूप छान ती भाजी पाहूनच खूप छान वाटतं. आणि अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून बघा. पण भाजी हिरव्या मिरच्याच्या ठेसा घालूनच बनवा. आणि अशा प्रकारे तुम्ही याचे धपाटेसुद्धा म्हणजे पराठेसुद्धा बनवू शकता. आणि याची खीरसुद्धा बनते. उपवासाला ही खीर चालतं. आणि याच्यामध्ये दूध, वेलची वगैरे घालून खूप छान अशी खीर बनते. झाली आता भाजी चपाती तयार झाली. आणि खूप छान अशी भाजी झाली. आणि मला तर खूप आवडतं, कारण आमच्या इथं जेव्हा म्हणजे गावी गौरी बसतात ना तेव्हा भंडाऱ्यामध्ये किंवा अशी भाजी बनवतात. एवढी सुपर भाजी होते ना, तुम्हाला खूप छान भाजी बनली. आणि हिरव्या मिरच्यातली भाजी खरोखरच खूप छान बनते. लाल मिरच्यातली एवढी टेस्टी बनत नाही, त्याची चव वेगळी येते. आणि हिरव्या मिरच्यातली जर तुम्ही बनवली ना हिरव्या मिरच्याचा ठेसा घालून, तर खूप छान भाजी बनते. तर असेच डेली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर